नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही सगळ्यांनी माझ्या रेसिपीजला जो इतका छान प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी तुम्हाला दाखवले होते डिनर रोल्स, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे स्कोन्स, जे मुलांना खूप आवडतील आणि ज्याच्यासाठी यीस्टची गरज नाही आहे. स्कोन्ससाठी लागणारे साहित्य, ह्याच्यामध्ये मी 250 ग्रॅम मैदा आणि 250 ग्रॅम नॉर्मल कणिक एकत्र केली आहे आणि चाळून घेतलं आहे छानपैकी. 75 grams butter, 75 grams castor sugar, 2 teaspoons baking powder, about 15-20 raisins, 2 eggs आणि शिवाय एक वेगळं आहे 270 grams milk. आता सर्वप्रथम आपण अंडी बीट करून घेऊया. ही 2 अंडी आपण एकत्र केलेली पहिली बीट करून घेतली आहे, जी ह्या स्कोन्स मध्ये जाणार आहे. आणि हे जे वेगळं अंड आहे हे सुद्धा आपण बीट करून घेऊया. हे त्या स्कोन्सला एग वॉश देण्यासाठी आहे, जेणेकरून ते स्कोन्स अतिशय चकचकीत छान मस्त दिसतात. साधारणतः थोडंसं वाढेल आणि साईजमध्ये थोडंसं डबल होईल इतकं ते अंड बीट करायचं असतं. आता आपण बाकीचं सगळं मिक्स करायला घेऊया. तुम्हाला माहितीच याच्यामध्ये मी 250 ग्रॅम्स मैदा आणि 250 ग्रॅम्स कणिक घेतलेली आहे. दोन्ही गोष्टी चाळून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा बेकिंग पावडर घालूया. कॅस्टर शुगर घालूया आणि हे बटर. बटर घेताना नेहमी रूम टेम्परेचरचं घ्यावं, म्हणजे मिक्स करायला सोपं जातं. आता पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी छान अशा मी मिक्स करून घेतेय. आता ही जी 2 अंडी आपण बीट करून घेतली ती आपण ऍड करूया त्याच्यात. केक पेक्षा थोडासा वेगळा प्रकार, मुलांना नक्की खूप आवडेल खायला. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालत कुठलीही बेकिंगची गोष्ट ना करूनच त्याचा अंदाज येतो की काय घातल्यावरती ते फ्लफी होतील, कसं केल्यावरती किती हीट ठेवलं, ती आपला ओव्हन पण आपल्याला शिकावा लागतो. सो ह्या गोष्टी जस्ट करूनच आपल्याला त्याच्यावरती छानपैकी मास्टरी मिळवता येते. मला स्वतःला बेकिंग करायला खूप आवडतं. मी हे जे आता मळतीये ना, हा गोळा हा सिलिकॉन मॅटवरती मळतीये. मला तर या मॅट्सचा खूप उपयोग होतो. आपण जेव्हा थालीपीठं करतो, पराठे करतो, त्याच्यासाठी पण या मॅट्सचा खूप छान उपयोग होतो. एकदा सगळं पूर्ववत जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही ऑनलाईन या मॅट्स नक्कीच मागवू शकता. आता छान आपण हा गोळा मस्त मळून घेतलाय. सगळीकडनं असा तो सारखा करूया. हा जरा घट्ट छान मळावा लागतो.
इंच जाडी होईल एवढा तो लाटायचा. असं वाटतं तो असा झालेला. आता तसा स्मूथ सरफेस वाली बाजू वर घ्यावी. सगळीकडून तो असा छान इव्हनली लाटून घ्यावा, म्हणजे मध्ये जाड साईडला पातळ असं नाही. आता हा इव्हनली झालाय. आता माझ्याकडे हे कुकी कटर आहे, पण तुम्ही एका छोट्या वाटीने सुद्धा ते कट करू शकता जर कुकी कटर नसेल तर. आता आपण हे इथे काढूया. आता साधारणतः एक एक आपण बेदाणा लावूया त्याच्यावरती. स्पोन्सवरती मी बेदाणे नाही लावले. आता आपल्याला ह्याला एग वॉश करायचं आहे. म्हणजे काय, तसा ब्रश घेऊन ना त्याच्यावरती आपण हे जे अंड फेटलेलं आहे त्यांनी हलके हलके असा तो ब्रश फिरवायचा. ह्यामुळे ते असे छान चकचकीत होतात, एक त्याला छान टेस्ट येते आणि मुख्य म्हणजे ते दिसायला फार सुंदर दिसतात एग वॉश केल्यानंतर. पटकन मुलांना काय खायला द्यायचं, हे स्कोन्स त्याला बटर लावून किंवा जॅम लावून तुम्ही खाऊ शकता. आता हे एग वॉश दिलेले स्कोन्स आपण 30 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार. मी ओव्हन 5 मिनिटांसाठी 200 वरती प्रीहीट करून घेतलंय. आता पुन्हा त्याच्यावरती 200 वरतीच हे आपण बेक करायला ठेवायचे 20 मिनिटांसाठी. आता आपण हे ठेवणार आहोत 20 मिनिटांसाठी. 20 मिनिटं झालीत, आपण बघूया कसे झालेत. छान ब्राऊन कलरचे झाले. आता हे स्कोन्स गार झाल्यावरती बटर बरोबर किंवा जॅम बरोबर मुलांना खायला द्या, त्यांना नक्की आवडतील.